नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 9:15 आणि आता आम्ही नाश्ता करतो आहे. आणि आज रविवार आहे त्यामुळे पोहे केलेले आहेत. तर इथे आम्ही सगळ्यांनी पोहे घेतलेले आहेत आणि सोबत इथे काल पाणीपुरी फ्लेवर जो चिवडा बनवलेला आहे तो सुद्धा सोबत घेतलेला आहे. आणि केतकी बसली नाही, आम्ही सगळेजण बसलोय नाश्ता करत. आणि वेदांत काय करतोय नाश्ता? दूध पिलं, ओट्स दूध झाला नाश्ता. पोहे खा ना थोडेसे. नाही तर आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि नाश्ता झाले की आम्हाला आवरायचं आहे, कारण आज आम्हाला जायचं आहे छावा मूवी पाहायला. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चला मग, तर आता आम्ही निघालेलो आहोत. केतकी आणि वेदांत खाली निघालेत. आता मी आणि महेश निघतोय. तर आम्ही पोहोचलेलो आहोत. आता थोड्याच वेळात छावा पाहायला 5 मिनिटांनी गर्दी होणार आहे. फोटो नाही काढता येणार मला वाटतं, है ना? सगळे तिकडेच जाते. तेच बोलतोय, पेट्रोलचं दिसतंय की एमटी फुल, बट जे 0, 10, 20 त्याचं नाही दिसत. किलोमीटर ना स्पीड, टॉप स्पीड किलोमीटरचं. हां, ते पण अडकलं. तिकीट कोणाकडे आहेत? एक मिनिटात कॉल करतो मित्रांनी. फोटो काढायचं की तू? सर फोटो बघितला फोटो काढ. इकडे घे तू. अरे येताना पण काढू शकतो. विचार आहे चिकी चिकी बुम बुम. हां, अरे आपली सीट नंबर आहे 85 थांब A5 A6 A7 A8. बस आत्ताच सांगितलं, आत्ताच विसरली आहे ना. लक्षात दे. वाव किती भारी येते रे इथे लाईट. माझा चेहरा लाल झाला. थांब आम्ही फोटो काढतो. पप्पा तिकडे गेले बाबा. चांगलं आहे acting करतो. हां, ॲक्टिंग तर किती छान आहे. त्यापेक्षा अंबरनाथाला बेटर आहे. कुठली आहे आपली सीट? हे बस ना. वेदांत और उद्दंडता के विरुद्ध इंटरवल झाला, लवकर झालाय. Witness your brand on the big screen. काय To मागवतोय दादा? advertise with us, call us on आईस्क्रीम? 96198 74309. चल, आलास? केतू आमची जेवते. आमची सगळ्यांची जेवणं झाली. केतकी आत्ताच क्लासमधून आलेली आहे. तर इथे मी काल ज्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या केल्या होत्या त्या सगळ्या काढल्यात आणि अजून उद्या आणि परवा 2 दिवस अजून कडकडीत ऊन दाखवायचे. आता बऱ्यापैकी वाळलेले आहेत. तर आता वाळल्यानंतर ह्याचं वजन करणार आहे. किती किलो झाले ते पण बघायचं आहे मला. तर वेदांची तब्येत जरा नरम गरम झाली आहे, म्हणजेच दुपारी ताप आला आहे. आम्ही गाडीने पिक्चर बघायला गेलो आणि वेदांना आता ताप भरलेला आहे. उन्हात गेलो, मग थिएटरमध्ये AC होता, बाहेर एकदम ऊन होतं, मग झालं. त्यामुळे आता वेदांची तब्येत डाऊन झालेली आहे. आणि आज तो आता जेवणार नाही बोलतोय. सकाळी फक्त दूध आणि ओट्स पिलं ना वेदांत. हां, आज सकाळ ना. आता केतकी त्याला प्रोमोग्रॅनेट काढून देते, दाणे काढून देते. मी काढलं असतं पण माझ्या हाताला थोडीशी ॲलर्जी आहे. काय माहिती नाही मला. जेव्हा पण मी डाळिंब सोलते तर माझ्या नखांना असं एकदम काळं काळं काहीतरी होतं आहे. ते कशामुळे होते ते माहिती नाही आहे, पण ॲलर्जीसारखं होतं मला. त्यामुळे मला केतकी हेल्प करते. तू पण खा थोडेसे केतू. वेदांत बरं वाटलं तरच सकाळी उठायचं, नाही तर झोपायचं सरळ. हां बरं का?
आणि आज सकाळपासून मी हे मंगळसूत्र वेअर केलेलं आहे, जे की मागे गणेश उत्सव जत्रेमध्ये मी घेतलं होतं. तर मला तर छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. काय आलं, उद्या सुट्टी आहे? किस खुशी में? 10th चे बोर्ड आहेत. अच्छा, 10वीची परीक्षा उद्यापासून सुरू होती. बरं, आता आज आपण छावा मूवी बघितला बरोबर. तर मूवी बघितल्यावरती तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं? चांगली होती मूवी. मला तर आवडली. काय आवडलं त्यामधलं? विक्की कौशलची ॲक्टिंग. आणि माझं लक्ष तर पूर्ण त्याच्यावरतीच होतं. विक्की कौशलकडे. हां, मला वाटतं एक गाणं कट केलं, ते लेझिमवालं गाणं होतं. ते कट केलं. हां, ते कटच केलं होतं ना, त्या अगोदरच कट केलं फक्त त्यांनी. ट्रेलर मध्ये ते बघायलाच नाही मिळालं आपल्याला. मी बघितलंय ट्रेलर मध्ये. आहे, अजून पण आहे. पर्वतेला तर बघितलंय. केतू तुला कसं वाटलं? केतू आमची ती कोणती कविताच सुरू झाली, संभाजीराजे आणि ते कविराज. हां एंडला. हां, एंडला. तिथून मी आणि केतकी एवढे रडायला लागलो. खूप मस्त, म्हणजे तो एकदम भावनाशील आणि संवेदनशील असा तो सीन आहे. तिथून रडणं सुरू झालं ते शेवटपर्यंत. बापरे, एवढं रडायला येत होतं ना, भयंकर होता तो सीन. बापरे, पुढे तर काय शहारेच येत होते अंगावरती. एकदम असं लोनली फील व्हायला लागलेलं तेव्हा ना. आणि तेव्हा ते लढत होते तेव्हा एक एक करून त्यांना दिसत होते की त्यांचे सगळे मित्रच ना की साथीदार, ते सगळे हळूहळू मरत होते. एक एक सोडून जात होते. भयंकर आहे. आणि कसं आहे, म्हणजे आपलीच लोक आपल्याला दगा देतात. घरचीच लोक दगा द्यायला लागल्यावरती कोणावरती विश्वास ठेवायचा? सुजयने बरोबर नाही गेलं. हा ना. कोण आहे? सुजय. कोण सुजय? तो अच्छा, ते होय. मूवीमध्ये सुजयने दुसरं त्याचं नाव काय आता बेबीचं? सारंग. हां, त्यांनी तो रोल केला ना, सारंग. भाडीपाचा सारंग आणि सुव्रत. एवढा मोठा सीन नव्हता त्यांचा, पण होता. Important होता. हा. मला वाटलं नॉर्मल असा सीन असेल एकदम. मला वाटलं आता जेव्हा पहिल्यांदा दिसले बस एवढेच होतं. त्यानंतर दिसणार त्यानंतर दिसणार नाही असं वाटलं, पण दिसले बऱ्यापैकी दिसले. म्हणजे नोटिसेबल होते. एवढंच पाहिजे ना आता मूवीमध्ये. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.